पाहताय जेबीर टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। शिंदखेड्यात सिनेस्टाईल कारवाई, व्हीआयपी इनोव्हा पकडत गो तस्करीचा पर्दाफाश। गोरक्षक व पोलिसांच्या संयुक्त कारवाईत 6 गोवंशांची सुटका। 2 आरोपी जेरबंद। रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। दिनांक 27 मे रोजी बुधवारी तळोद्याहून धुळ्याकडे सुरू असलेल्या कथित गो तस्करी प्रकरणात शिंदखेडा शहरात सिनेस्टाईल पद्धतीने मोठी कारवाई करण्यात आली। गोरक्षक आणि विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या शिताफीला पाठलाग करत व्हीआयपी इनोव्हा वाहन पकडून गो तस्करीचा पर्दाफाश केला। या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती। मिळालेल्या माहितीनुसार तळोद्याहून धुळ्याकडे गोवंशाची तस्करी होत असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती। त्यानंतर नंदुरबार, जायखेडा, दोंडाईचा, मालपूर तसेच धुळे येथील गोरक्षक आणि विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी संशयित इनोव्हा वाहनाचा पाठलाग सुरू केला। सदर वाहन शिंदखेडा शहराच्या दिशेने येत असल्याची गुप्त माहिती शिंदखेडा पोलीस प्रशासनाला मिळताच त्यावेळी शिंदखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक ढोके, पोलीस उपनिरीक्षक किशोर जाधव आणि कर्मचाऱ्यांनी गोरक्षकांसह तातडीने सापळा रचला। शिंदखेडा येथील पाटण चौफुली परिसरात रात्री अंदाजे 11 ते 11:30 वाजेच्या सुमारास ही धाडसी कारवाई करण्यात आली। गोरक्षक आणि पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांमध्ये संशयित वाहन अडवून गो तस्करांचा पर्दाफाश करण्यात आला। इनोव्हा वाहनामध्ये अतिशय निर्दयतेने गोवंशाला कोंबून नेले जात असताना 6 गोवंशांची सुटका करण्यात आली असून 2 गो तस्करांना पकडण्यात यश मिळाले। यावेळी शिंदखेडा शहरातील माळीवाड्यासह इतर परिसरातील स्थानिक गोरक्षकांनी देखील गोमातेला वाचवण्यासाठी मोठ्या शर्थीचे प्रयत्न केले। सदर घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरताच परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी जमा झाली होती। मात्र पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात पोलिसांना यश आले। दरम्यान उशिरापर्यंत संबंधित गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। या प्रकरणाचा पुढील तपास शिंदखेडा पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे, जेबीटीव्ही न्यूज, शिंदखेडा, धुळे। छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, छत्रपती श्री संभाजी महाराज की जय, शिरोमणी महाराणा प्रताप की जय, विचाररत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय, माता की जय, धर्म की जय, जय श्रीराम, जय श्रीराम। आज तारीख 27 मे 2026 आज बुधवारी एकादशीच्या शुभदिनी जी आता हत्यारी देते, ज्या हत्यारीसाठी एक पॅसेंजर गाडी, एक टुरिस्ट गाडी इनोव्हा क्रिस्टा, ज्या गाडीत ज्या मुख्यमंत्री साहेबांनी ज्या गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला, त्या राज्यमातेचा दर्जा इतका वाढला तर ती कत्तलीसाठी तळोद्याहून धुळ्याकडे हा आबिद नामक भडवा, जो धुळ्याचा कसाई आहे, आबिद मच्छी, जो हा कत्तलीसाठी एक दिवस आड करून तळोद्याहून गोवंश तस्करी करत असतो। पण आज आमचे प्राणीन फाउंडेशन, हिंदू शहरी नेहादीजी पटेल यांचे कार्यकर्ते, आमचे नंदुरबारचे गोरक्षक विभाग प्रमुख भूषण पाटील, आमचे राकेश भैया, निलेश भैया, रोशन भैया, मोहन भैया, सर्व गोरक्षक आणि सोबतच आमच्या विश्व हिंदू परिषद बजरंग दल, आमचे मनोज भैया राजपूत व त्यांचे सहयोगी व आमचे रायडर नानू देसले पण होते या कार्यवाहीसाठी। मालपूर, दोंडाईचे पण आमचे विश्व हिंदू परिषद बजरंग दलचे गोरक्षक होते। ज्या गाडीमध्ये 6 सीटं बसणार नाही, तिथं मोठ्या मोठ्या देशी नसलचे 6 गोवंश अतिशय निर्दयतेने या हत्यारीसाठी हा धुळ्याचा भडवा जो कत्तलीसाठी घेऊन जात होता, आम्हाला ही गुप्त माहिती मिळाली व गुप्त माहितीच्या आधारे सर्व गोरक्षक आम्ही सापळा लावून ट्रॅप लावून बसलो। जशी आम्हाला गाडी दिसली तसे आम्ही पोलीस प्रशासनाला कळवले व आम्हाला लागलीच शिंदखेडा पोलीस प्रशासनाची मदत आली। सिनियर PI, PSI सर्व आले, पोलीस मेजर सर्व आले व पोलिसांची मदत व गोरक्षक भावांची सतर्कता दोघांनी मिळून संयुक्त कारवाई झाली आहे। शिंदखेडा पोलीस स्टेशनचं आम्हाला गोरक्षकांना खूप मोठं योगदान व खूप मोठं सहकार्य आम्हाला जे अपेक्षित होतं ते झालेलं आहे। इथं हे जागृत हिंदू हजारोच्या संगतीने सर्व आमचे हिंदू बांधव छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे एकत्र आले
व सर्व आता गोरक्षकांनी गायी उतरवलेले आहेत. आता पोलीस स्टेशनला FIRची प्रोसिजर चालू होईल आणि गोवंश आम्ही चांगली जी गोशाळा असेल तिथं पालन पोषणासाठी पाठवणार आहोत. मी पुनश्च एकदा सर्व हिंदू बांधवांना सांगू इच्छितो, विकणारे जे हिंदू आहेत ज्यांचा जमीर मेला आहे तो भडवाच या गायी विकू शकतो. बघा, त्यांची उद्या हत्यारीत आणि आज आपली हिंदू सनातनी भावांची एकादशीच्या पावन पर्वावर 11 वाजेला ही गाडी कोणतं गाव आहे? शिंदखेडा हद्दीत ही गाडी पकडायला प्राणीन फाउंडेशन, नेहादीदी पटेल व विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या गोरक्षकांना आज एक चांगली कामयाबी मिळालेली आहे. सर्व गोरक्षक भावांचे मी अभिनंदन करतो व पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे, प्रत्येक वेळा आता गाडीसोबत ड्रायव्हर हेलकरी पकडले गेले आहेत. प्रत्येक वेळा ड्रायव्हर हेलकरीवर गुन्हा दाखल होतो. काही पोलीस स्टेशनला हप्ता घेतला जातो, पॉकेट घेतलं जातं आणि सराईत गोतस्कर सुटत असता. म्हणून माझी पोलीस प्रशासनाला, धुळे SP साहेबांना माझं निवेदन आहे, जे याच्यामधले ओरिजिनल आरोपी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. एवढ्या कोणाच्या आशीर्वादाने, एवढ्या म्हणजे 10-10:30 हा तिथनं निघतो गाई घेऊन, म्हणजे याला कोणाचा तरी आशीर्वाद आहे. त्या आशीर्वादाशिवाय हा भडवा, हा मच्छी गोवंश घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून पुनश्च धुळे SP साहेबांना माझं निवेदन आहे, या सराईत गोतस्करांवर आपण गुन्हा दाखल केला पाहिजे. जय श्रीराम. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.